सर्वांना नमस्कार. ज्यांनी अजूनही बेल आयकॉनवर प्रेस केलं नाही त्यांनी प्लीज बेल आयकॉनवर प्रेस करा आणि आपल्या चॅनलविषयी येणारे अपडेट जाणून घ्या. आणि अर्जुन मयुरी या लव्ह स्टोरीचे 127 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. ते ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्या. आता अभि आणि चैतन्य माकडासारखे भांडत होते आणि इतक्यात पाहुणे आले आणि अर्जुन म्हणाला, चैतन्य तुझी मेघा आली, आता तरी गप्प बस. आणि राहुल म्हणाला, मेघा येऊ दे नाहीतर मेनका येऊ दे, हे डुक्कर कधी नाही सुधारणार. पण तिनं हातात काठी घेऊन पोलिसी खाक्या दाखवल्यावर तरी वटणीवर येईल की नाही हा मवाली, असं सचिन म्हणाला. अरे बास कर, सोड अभिला, नाहीतर तुझा हा अवतार पाहून ती परत जाईल. हां तसा अर्जुन म्हणाला, यार कशी जाईल परत, मेहुणी आहे की ती त्याची, तिला लहानपणापासूनच याची सगळी लफडी आणि भानगडी माहीत असणार. म्हणजे हा पाळण्यात असल्यापासून ते त्यानं किती वेळा शी शू केली इथपर्यंत. हे पण कसं काय? अरे त्याचा जन्मच तिच्या घरी झाला असेल ना. आणि आजी सांगत असणार की चैतन्य लहानपणी कसा दिसायचा, असा आणि तसा करायचा. कोणत्याही आजीला नातवाचं फार कौतुक असतं बाबा. आणि अशा प्रसंगी तर ते उफाळून येतं. मग तर पोटात असल्यापासूनच्या चर्चा सुरू होतात. आणि याचा मामा, होणारा सासरा, मग तर डबल लाड. आणि चैतन्य म्हणाला, हो यार, लाड तर अजून होतात आजोळी गेलो की. आणि अभि, खर्च किती आला रे तुझ्या त्या प्री वेडिंग शूटिंगला? आणि अर्जुन म्हणाला, चैतन्य राहू दे, तू विचारू नको, कारण आकडा कळल्यावर तुझ्या मागं आणि पुढं दोन्हीकडून जाळ आणि धूर निघेल. आधीच तू मुलखाचा महाचेंगट. अरे नुसतं विचारू तरी दे, मला कुठं करायचं आहे तसलं काही. आणि अर्जुन म्हणाला, करणार आहे त्यात काय एवढं, जा तूही आणि मस्त एन्जॉय करून ये. तुला तर कोणी लक्ष पण ठेवणार नाही आणि घरचाच चोर तू, त्यामुळे कोणी चोरासारखं संशयाने तुझ्याकडे पाहणार पण नाही. आणि राहुल म्हणाला, आता भावी पोलिसांसोबतच हा घरचा चोर आहे म्हटल्यावर कसली चोरी करेल हा? चोरी करताच येणार नाही. हा पण पोलिसालाच सामील करून घेतलं या चोरीत तर मात्र डाळ शिजू शकते हा चैतन्य तुझी. आणि अर्जुन म्हणाला, अरे नुसती डाळ नाही शिजणार, दरोडा पडेल, अट्टल दरोडा, जर तीही याला फार झाली तर, तेही पोलिसाच्या घरीच. हो ना चैतन्य? तसा तो हसला आणि म्हणाला, अभि सांग ना किती खर्च आला? आणि अर्जुन पुन्हा म्हणाला, काय इतका मागे लागून विचारतोयस, तू देणार आहेस का त्याचा खर्च? तसा अभि म्हणाला, बरं ऐक, 5 लाख गेले असतील. आणि आता नुसता चैतन्य नाही तर अर्जुन सोडून सगळ्यांनी डोळे वाचले आणि एकत्रच ओरडले, काय 5 लाख? तेही फक्त 2 दिवसात आणि लग्नाच्या आधीच? मग अभि म्हणाला, अरे अलिबागला गेलो होतो, तिथला 2 दिवसाचा खर्च, बाकीचं सगळं कपडे, मेकअप, हॉटेल, यार खूप होतं काय काय. आणि कोण कोण होतं तिथं? होती एक शूटिंग करणारी टीम, तेच सगळं करून घेत होते ॲक्टिंग, टी व्हीतील हिरो हिरोईनसारखं. आणि अर्जुन न पटून म्हणाला, मला यार काहीच पटत नाही असलं, त्यापेक्षा रिअल लाईफ हिरो हिरोईनसारखं जगायचं असतं, भरपूर प्रेम करायचं. तर ते काय फालतू करतात काय माहीत, सगळी आतुरता आणि रोमॅन्टिक इमोशन्स ओपन करायच्या आणि जगाला दाखवत बसायचं. आणि चैतन्य म्हणाला, पण यार हा खर्च जरा जास्त होत नाही का? एखाद्याचं लग्न होतं यार या पैशात. आणि राहुल म्हणाला, तुझ्यात आहे का हिंमत? नाही बाबा, घरचे तयार नाहीत होणार, चैतन्य म्हणाला. आणि अभि, सगळा खर्च तूच एकट्याने केलास? हो. अरे मी तुझी इच्छा होती ना, मग तिच्या बाबांनी काही नाही पैसे दिले? आणि अभि म्हणाला, कशाला घ्यायचे, दिले तरी मी घेतलं नसतं. आणि चैतन्य म्हणाला, बोलले, अमेरिकन डॉलर बोलले. मग अर्जुन म्हणाला, अरे तो अख्खं आयुष्य सोडून निघाला होता जगातनं मितूसाठी, मग 5 लाख रुपये त्याच्यासाठी जास्त आहेत का? तो तिच्यावर खरंच खूप प्रेम करतो, होणारे अभि? आणि अभिनं हसून अर्जुनच्या हातात हात दिला आणि मनापासून म्हणाला, हे सगळं तुझ्यामुळे शक्य आहे यार, तुझ्यामुळेच माझी मितू मला भेटली. आणि सचिन म्हणाला, मग तू जास्त प्रेम कोणावर करतोस सांग आता, आमच्यावर का तुझ्या मितूवर? आणि अभि कोड्यात पडला. तसा चैतन्य म्हणाला, कळलं भाड्या, अभि नुसतं देखाव करतोस ना मित्रप्रेमाचा, आणि खरं तर आमच्यापेक्षा जास्त प्रेम तू तिच्यावरच करतोस. आता अभि ओशाळला, पेचात सापडला बिचारा आणि म्हणाला, अरे तसं नाही रे, पण मग कसं, त्याला कोणी बोलूच देईना. आणि अर्जुन अभिच्या मदतीला आला आणि म्हणाला, सचिन तर तुझ्यावरही तितकंच प्रेम करेल जेवढं मितूवर करतो, किंबहुना त्यापेक्षा जास्त करेल. मितूला सुद्धा विसरून जाईल, पण तू त्याच्यासाठी त्याची मितू जेवढं करते किंवा आफ्टर मॅरेज करणार आहे ते करू शकशील का?
म्हणजे सचिनला काहीच कळलं नाही. म्हणजे भाड्या, तू काय काय करतोस तुझ्या बायकोसोबत? वन पीस, रोमॅन्टिक बाथ, रोमॅन्टिक डेट, गजरे आणि बेडवर रात्रभर राऊंडवर राऊंड काढत असतोस. हे सगळं करशील का तू अभिसोबत? मग अभि तुझ्यावर प्रेम करेल भरपूर आणि मी तुझ्यासोबत लग्नही करणार नाही. तुझ्यासोबतच गाठ मारून देतो त्याची. तसा अंगावर पाल पडल्यासारखी किळस येऊन सचिन म्हणाला, ए अर्जुन, माकडा काही पण काय बोलतो यार, तुला लाज वाटते की नाही? मग तुला लाज वाटते का? असा प्रश्न विचारून त्याला त्रास देतो होय? इतका कंटाळा आहे तो, तरीही साखरपुड्यासाठी आलाय दिसतंय ना? कशासाठी? तर फक्त मित्रासाठी. बायकांचं प्रेम ते बायकांचं प्रेम आणि मित्रप्रेम हे सगळ्यात वेगळं आहे. तरी तुम्हाला अक्कल नाही? कशाला कम्पेअर करता मित्र आणि बायको यांच्यामध्ये? आणि राहुल म्हणाला, बरं केलंस अर्जुन, या माकडांना झापलं ते. यांची शेपट लय वळवळ करत होती. आणि गाल फुगवून सचिन म्हणाला, अरे अर्जुन, तू त्याचं मितूसोबत जमवलं म्हणून मी तो तुझ्यावर किती प्रेम करतो हेच तर विचारत होतो. तुझ्यासाठीच विचारत होतो. आणि अर्जुन म्हणाला, हो का? शेजारच्या लग्नात सुनेची माया तुला कुणी करायला सांगितली? तू तुझं बोल ना. तुझंही लग्न मीच करून दिलं आहे. मग तू किती माझ्यावर प्रेम करतोस का लतावर जास्त करतोस? आता बोल. आणि उद्या जर ती म्हणाली बायको किंवा मित्र यापैकी एकाची निवड करा, तर काय करशील? आता सचिन अर्जुनच्या फिरकीत अगदी तंतोतंत सापडला होता. त्याला चुळबुळ करायला सुद्धा जागा नव्हती आणि तो गप्प बसला. आणि मग अर्जुन म्हणाला, आता कळलं का? या प्रश्नाचं उत्तर देता येतच नाही, म्हणून असले फुलीस प्रश्न विचारू नयेत आणि नातं खराब करू नये. आणि मग राहुल हसून म्हणाला, मग अर्जुन, तू सांग बरं, तू कोणावर जास्त प्रेम करतोस? आणि आता सगळ्यांना वाटलं अर्जुन पेचात सापडला. पण असं कोणाच्या चक्रव्यूहात सापडतील ते अर्जुनराव नाहीतच. आणि तो गंभीर होत म्हणाला, मी तर माझ्या मित्रांवरच जास्त प्रेम करतो. असं अजिबात समजू नका माकडांनो. तुमचे डोळे, तोंड, नाक बघितलं का? कोणी सर्कशीत पण घेणार नाही तुम्हाला. आणि तुम्हाला जर मी मॉर्निंगवाली जादूची झप्पी मारली ना, तर आकडी येईल मला आणि आयुष्यभर मी त्या धक्क्यातून सावरायचं नाही. मी तर माझ्या टपोऱ्या गुलाबाच्या फुलावर म्हणजे माझ्या बायकोवरच प्रेम करतो. तसे सगळे हसले. तू ना नालायक आहेस. हो आहे मी नालायक, हलकट, पण तुम्ही सिनियर आहात मला. आणि आता सगळे जण खूप खूप हसायला लागले. आणि राहुल म्हणाला, बेन्या किती वात्रट आहेस रे. आणि अर्जुन म्हणाला, हो, आणि आता मी याच देशी बेण्याची लागवड पण केली. 2.5 महिन्यांनी तेही देशी बेणं येईल बघ बाहेर. तसे सगळे पुन्हा हसले. आणि चैतन्य हसून म्हणाला, याला तर काही बोला, अर्जुनराव नुसते छक्के मारतात. आणि पुन्हा अर्जुन म्हणाला, ए माकडा, सिक्सर म्हण, छक्का नको म्हणूस यार, फार वाईट फिलिंग येतं. आता तर पोट धरून धरून बेडवर लोळूनच सचिन हसत होता. आणि क्षणात मघाचं गंभीर वातावरण निवळलं. अर्जुनराव असतील तिथं कोणी जास्त काळ गंभीर राहू शकतच नाही. आधी झापाझापी करून सगळ्यांना वटणीवर आणायचं आणि गुदगुल्या करून हसवून मारायचं. असं स्वारीचं भन्नाट हटके टेक्निक. आणि मग सगळे म्हणाले, अर्जुनराव, तुम्ही करा तुमच्या टपोऱ्या गुलाबावर प्रेम, पण आम्ही मात्र त्या गुलाबाच्या या धारदार काट्यावरच प्रेम करतो. असं म्हणून सगळ्यांनी त्याचे गालगुच्चे घेतले. आणि मग अर्जुनराव लगेच पलटवार करत म्हणाले, तुम्ही करा माझ्यावर प्रेम, पण मी मात्र फक्त माझ्या गुलाबाच्या फुलालाच माझं इंजेक्शन टोचणार हां. तसे सगळे पुन्हा खूप खूप हसले. याच्या पुढे जितकं बोलावं तितकं कमीच. मग जरा वेळाने चैतन्याची बहीण आली आणि त्याला तयार हो असं सांगून गेली. पण चैतन्याच्या डोक्यातून काही केल्या अभिचा प्री वेडिंग खर्च जात नव्हता. आणि कपडे घालत घालत हातात पॅन्ट घेऊन तो म्हणाला, यार अभि, प्रेमापुढे पैशाला किंमत नाही हे पटलं मला, पण यार माझ्या तर 5 लाख हा आकडा ऐकूनच अंगावर काटा आला आहे. तसं अर्जुननं त्याच्याकडे फार रोखून शांतपणे बघितलं, एक टक. आणि त्याची ती धारदार नजर बघून चैतन्य म्हणाला, काय असं का बघतोस? आता मी काहीच नाही म्हणाल त्याला. आणि अर्जुन त्याला खालून वरपर्यंत बघत म्हणाला, अरे तुझ्या अंगावरचा काटा किती मोठा आहे ते बघत होतो. आणि दिसला बरं का, खरंच मोठा आहे. तसे सगळे खूप खूप हसले. इतक्या मोठ्याने की सगळ्या पाहुण्यांनी सुद्धा चैतन्याच्या खोलीकडे आश्चर्यानं पाहिलं. आणि चैतन्य लाजून म्हणाला, अर्जुन तू पण ना यार. मग तू माकडा, बघ ना किती ओव्हर ॲक्टिंग करतोस, किती पैशाला जपतो हां, चिक्कू मारवाडी. हौसेला मोल असतं का कुठे? पण या गधड्याला हौसच नाही करायची, म्हणून ही सगळी घाबरण्याची नाटकं. आणि सचिन म्हणाला, साल्या, तुझी लग्नाची तारीख ठरली की तुझ्या बॅचलर पार्टीत सगळं वसूल करणार. 5 स्टार हॉटेलमध्ये पार्टी पाहिजे. कोल्हापुरात नाहीच 5 स्टार हॉटेल.
चैतन्य म्हणाला. आणि राहुल म्हणाला, अरे मग 3 स्टारमध्ये एकदा दे आणि 2 स्टारमध्ये एकदा, झाले की 5 स्टार. आणि चैतन्य म्हणाला, ए नाही जा, मी एकदाच देणार, काय खायचं ते खा. आणि राहुल म्हणाला, चालेल, तुझी कशी जिरवायची ते माहीत आहे आम्हाला, आम्ही आमच्या बायकांना घेऊन येणार, म्हणजे 4 गुणुले 2 8, आणि तुझं बिल 5 स्टार एवढं करूनच सोडणार. आणि चैतन्य काळजीत पडला. मग अभि म्हणाला, साखरपुड्यात जेवण तरी ठेवलं आहेस की नाही, का नुसतं चहा सरबतावरच भागवणार, नाहीतर आम्हाला कुठेतरी बाहेर हॉटेलमध्ये जेवायला बरं. आणि चैतन्य म्हणाला, मग मी पण येणार. गाढवा, तुझा साखरपुडा सोडून येशील का? झाल्यावर येणार रे, साखरपुड्यात कुठं गाठ मारतात जे सोडून यावं लागेल. आणि आहे रे, छान जेवण आहे, मस्त ताव मारा. चैतन्य म्हणाला, हा पण अर्जुन, स्वीटमध्ये तुझा रसगुल्ला नाही. अर्जुन, तो तुला घरी जाऊनच खावा लागेल, कळलं. आणि अर्जुन लाजला. लाजतंय बघा कसं बेणं, रसगुल्ल्याचं नाव काढलं की, असं म्हणून चैतन्याने अर्जुनचा गाल ओढला. इकडे लता आणि मयुरी गप्पा मारत बसल्या होत्या. मयुरीला तिच्या आईचा फोन आला आणि तिच्या तब्येतीची विचारपूस करून म्हणाली, अगं आता 7वा महिना लागला, डोहाळे जेवण घालावं लागेल ना, आपण इकडेच घालूया. मयुरी म्हणाली, आई अगं मी आधीच सांगितलं होतं ना तुला की डोहाळे जेवण इथंच आमच्या घरी घालणार. अगं पण खूप कामं असतात गं. हो माहीत आहे, मग तू ये ना 1 दिवस आधी आणि कर तयारी, शिवाय लता आहे, हे आहेत, होईल सगळं व्यवस्थित. अगं पण आई ऐक ना गं, मला कळते तुझी काळजी, पण तू ना उगीच विरोध करत जाऊ नकोस, यांना नाही आवडत अशी नकार घंटा वाजवलेली. मग जरा जरी कुणकुण लागली ना तुझ्या नाराजीची तर खूप चिडतात. कोणावर? तुझ्यावर? आईनं विचारलं. आणि मयुरी हसून म्हणाली, आता तुझी बाजू घेऊन मी बोलले की माझ्यावरच चिडणार ना, आणि तुझ्यावर आकस पकडतात. अगं आता हे बिझी आहेत आणि फ्री झाले की तारीख कळवते तुला. आणि आई म्हणाली, अगं पण ते तुझ्या घरी त्यांचे कोण मित्र आणि त्याची बायको होती, ते आहेत अजून का गेले गं? आणि असं आईने विचारलं आणि मयुरीने कपाळावर आठ्या पाडल्या आणि म्हणाली, आई नंतर बोलू, आता ठेव फोन. असं म्हणून तिने फोन ठेवला. आणि लता म्हणाली, ताई भाऊजी आणि तुमच्या आईचं पटत नाही का हो? अगं तसं नाही, पण थोडक्यात सांगते तुला, आई माझ्यावर अजून हक्क दाखवते ना, हे यांना आवडत नाही. त्यांना तर माझे सर्व मालकी हक्क मिळालेत ना, म्हणून मग माहेरी मी जास्त जात नाही, गेले तरी यांच्यासोबत जायचं आणि यायचं. आणि आई आहे ती शेवटी, तिलाही काहीतरी वाटतं ना माझ्याबद्दल, आणि मीही यांचं ऐकते म्हणून ती यांच्यावर आणि हे तिच्यावर माझ्यावरूनच फुगून असतात. मग तुम्ही कधीच माहेरी नाही गेला? नाही, फक्त भेट होते, यांना सोडून नाही जावंसं वाटत, यांचा कंटाळा येतच नाही कधी, उलट सतत जवळ असावेत असंच वाटतं. आणि ज्यांच्यासोबत अख्खं आयुष्य काढायचं आहे ते खुश असले की बास, आणि यांच्या सहवासात दिवस कसा जातो हेच कळत नाही बघ. ती अशी मनापासून बोलत होती. आणि लता हसून म्हणाली, कळलं हा ताई, आणि तिच्या पोटाकडे बघून म्हणाली, कसे दिवस गेले ते? तशी मयुरी खूप हसली आणि म्हणाली, सचिन भाऊजींचे क्लास खूप मन लावून ऐकते असं वाटतंय. पण भांडण नाही ना करत आता तुम्ही दोघं? आणि रात्री मोगऱ्याच्या कळीचा वास येत होता बरं का. तशी लता लाजली. आणि काय होता तुम्ही पण, असं म्हणून म्हणाली ती, पण आपण ना खूप धनक्यात साजरं करायचो तुमचं डोहाळे जेवण. आता इकडे पाहुण्यांचं स्वागत झालं होतं. आणि सचिन म्हणाला, चैतन्य रिंग सेरेमनी आहे आज, रिंग आणलीस ना तू? आणि चैतन्य म्हणाला, हो मग आई आणि मेघाने आणली जाऊन तिच्या पसंतीची. आणि तुझं काय रे, तू का पसंत नाही केली तिच्यासाठी रिंग? अरे त्यावेळी आपण रंगपंचमी खेळत होतो ना, मग नाही गेलो. मग सचिन म्हणाला, बरं झालं आई सोबत गेली, नाहीतर या माकडानं तिथेही कंजूसपणा केला असता. आणि चैतन्य म्हणाला, मग काय, महागाई किती वाढली आहे आणि सोनं किती वाढलं आहे माहीत आहे ना. राहुल म्हणाला, मग चैतन्य मी काय म्हणतो, तू ना तुझ्या लग्नात चड्डी बनियांवरच उभा राहा. का रे, असं का? अरे महागाई किती वाढली आहे, कुठे उगीचच सूट शिवायला पैसे घालवतोस, एका दिवसासाठी इतका खर्च करायचा. तसा हसून अर्जुन म्हणाला, सचिन जाताना नेहमीच्या ज्वेलरी शॉपमध्ये जायची आठवण कर बरं का. का रे बाबा, आता काय घेतोस? आहे एक सिक्रेट बायकोसाठी. आम्हाला नाही सांगणार? सचिन म्हणाला. आणि अर्जुन म्हणाला, तू सांगतोस का मला तुझं सिक्रेट? मग सचिन म्हणाला, माझं काय रे सिक्रेट असतं, मी नाहीच काय करत. हो का? मग त्या दिवशी ऑफिसमधून मधल्या सुट्टीत बाहेर गेलास आणि वन पीस घेऊन आलास तिच्यासाठी, तेही मला चोरून. आणि काल जेव्हा मी तिच्यासाठी क्रीम घ्यायला मेडिकलमध्ये गेलो तर या भाड्याने गुपचूप लगेच गजरे घेतले आणि खिशात घातले. आणि हे ऐकून सचिन तर चाटच पडला, कारण हे खरं होतं.
अर्जुन मयुरीसाठी पोटाला लावण्याची क्रीम घेण्यासाठी गेला तेव्हा सचिन गाडीतच बसला होता आणि त्याने गजरे घेऊन अर्जुनला कळू नये म्हणून गुपचूप ठेवले होते आणि त्यांचा वासही येत नव्हता कागदातून. मागच्या वेळी अर्जुन गजरे घे म्हणत होता तरी त्यानं हट्टानं घेतले नव्हते आणि सचिन म्हणाला, पण तुला कसं कळलं? मी तर काहीच कळू दिलं नाही. आणि अर्जुन हसून म्हणाला, सचिन भाड्या, तू ज्या शाळेत शिकतोस ना त्या शाळेचा हेडमास्तर आहे मी. माझा नाद करू नकोस. माझ्यापुढं तू चिल्लर आहेस, कळलं? साले मीच तुला रोमॅन्स करायला शिकवला आणि तू माझ्यापासूनच चोरतोस आणि माझा नाद करायला जाशील तर तुला महागात पडेल. आणि सगळे खो खो हसले. सचिनला चिडवायला लागले, तू पण चावट झालास हा सचिन? आणि अर्जुन म्हणाला, चावट नाही बाबा, सुधारला बेना उलट एकदाचा. अरे मी किती म्हणत होतो त्या दिवशी की गजरा घे, पण नाही, माझा घाम काढला बेण्याने आणि आता चोरून घेतोय. पण अर्जुन, तुला कसं कळलं? सचिन लाजत लाजत म्हणाला, अरे मेडिकलमध्ये आरसा होता आणि मागे न वळून बघतासुद्धा तू काय काय करत होतास हे सगळं दिसत होतं मला. आणि मग सगळे हसून म्हणाले, अर्जुन सर शोभता बरं का हेडमास्तर. साल्या तू ना एकदम हटके आहेस. सचिन, पण गजरा वापरलास ना? नाही म्हणजे त्याचा सुगंध छान होता ना? आणि रोज घेतोस ना असे गजरे, सांग बरं? नाही रे अर्जुन, फक्त कालच घेतला होता आणि आता इथून पुढे रोज घ्यावासा वाटतोय. तसे सगळे त्याला गुदगुल्या करून हसायला लागले. मग अर्जुन म्हणाला, शाबास, असं बिनधास्त बोलायचं, मनात जे असेल ते. आखिर प्यार किया तो डरना क्या? आणि मी जसा माझ्या बायकोला केळाचा रतीब लावला आहे तसा तूही तुझ्या बायकोसाठी गजऱ्याचा रतीब लाव. घरपोच येतील बघ, म्हणजे थोड्या दिवसात केळांचा रतीब लावायची वेळ येईल. तू बाबा झालास की. नको नको, असंच ठीक आहे म्हणत सचिन लाजला. आणि राहुलने विचारलं, पण अभि तुझं काय रे? तू नीट झोपायला शिकलास ना सरळ सरळ? हनीमून जवळ आला आहे आपला. आपला म्हणजे तुझा. नाहीतर 2 मोठे बेड जोडायची तयारी करावी लागेल आम्हाला तुझ्या हनीमूनच्या रात्री. झोपतो आता मी नीट सरळ, एकदम सावधान स्थितीत, अभि म्हणाला. आणि सचिन म्हणाला, पण हनीमूनच्या रात्री ही तुझी सावधान मुद्रा मोडली तरी चालेल बरं का, नाहीतर आमची सगळी मेहनत वाया. अर्जुन म्हणाला, मोडणार? तो सूर्यनमस्कार करणार त्या रात्री, हो ना अभि? आता अभि नुसता हसत होता. त्याचे गाल लाजून लाल झाले होते. पण थीम कोणती वापरायची अभिच्या हनीमूनची वाट लावायला? तसा चैतन्य म्हणाला, आता काही सुचत नाही. कसं सुचेन तुला? तुला तर तुझ्या हनीमूनचे वेध लागलेत ना. तू जरा शांतच राहा आणि मेघावर कॉन्सन्ट्रेशन कर. आम्ही करतो विचार. आणि सचिन म्हणाला, मी सांगू एकदम वेगळी, हटके आणि नवीन आयडिया? मग अर्जुन म्हणाला, सचिन, नालायका फालतूच्या आयडिया सांगायच्या नाहीत, नाहीतर लाद घालीन. नाहीतर तू शांतच बस, तोंडाला कुलूप लावून. मी आणि राहुल बघतो काय ते. आणि सचिन म्हणाला, साडू साडू गेले का टीममध्ये एका? मग अर्जुन चिडून म्हणाला, सारखं सारखं काय रे लावलं आहे? साडू साडू, आता हातात घेईन झाडू. असं अर्जुन म्हणाला तसं सचिन झाडून सफाई होईल त्याआधीच गप्प बसला. आणि आता दोघांनी एकमेकांना अंगठ्या घातल्या. मेघासुद्धा सुंदर होती, छान दिसत होती, पण खूपच पातळ होती. चैतन्याच्या उंचीला शोभेल अशी होती. सगळे पाहुणे घरचेच होते त्यामुळे जास्त संकोच कोणी करत नव्हतं. चैतन्य आणि मेघाने आजीला नमस्कार केला. तिने दोघांनाही दोन्ही हातामध्ये मिठीत घेतलं आणि दोघांनी एकमेकांकडे लाजून पाहिलं. लहानपणापासून असणारी मेहुणा आणि मेहुणी ही ओळख आता नवरा बायकोमध्ये रूपांतरित होणार होती. आणि जो संकोच आतापर्यंत दिसत नव्हता तो संकोच आणि लज्जा दोघांच्याही डोळ्यात आता दिसत होती. मग सचिन चैतन्याला म्हणाला, चैतन्य, मेघा खूपच लुकडी सुकडी आहे रे, तब्येत बघ ना तिची किती बारीक आहे. चैतन्य म्हणाला, अरे अभ्यासाचं टेन्शन ना, म्हणून तब्येतीकडे थोडं दुर्लक्ष झालं. आणि अर्जुन म्हणाला, पण आता लग्न झालं आणि हळदीचं पाणी पडलं की मेघासुद्धा गुटगुटीत दिसायला लागेल हा. आणि राहुल हसून म्हणाला, अर्जुन, हळदीचं पाणी का चैतन्याचं पाणी? तसे सगळे खूप हसले आणि चैतन्य खूप खूप लाजला. त्याने राहुलला एक फटका मारला. आणि मग अर्जुन म्हणाला, हो मग आपल्या चैतन्याच्या सहवासाने तिच्याही अंगावर चैतन्य दिसायला लागेल. मग तेच चैतन्य आणि चैतन्याचं प्रेम सळसळत कायम वाहील तिच्या अंगातून. काय चैतन्य, बरोबर ना? आता चैतन्य काय बोलणार, त्याची तर लाजून लाजून पुरे वाट लागली होती. आणि आता सगळे जेवण करत होते. चैतन्य आणि मेघा गप्पा मारत होते. चैतन्याने सगळ्या रॉयल गँग मेंबर्सची मेघासोबत ओळख करून दिली. तीही न संकोच करता न लाजता सगळ्यांना बोलत होती. भावी अधिकारी शोभत होती खरी ती, हुशार होती, तिच्या भाषेत सफाईदारपणा होता.
आणि मग राहुल म्हणाला, चल आम्ही निघतो चैतन्य, तुला मेघाशी बोलायचं असेल ना आणखीन, उगाच आम्ही कबाब में हड्डी नको. चैतन्य म्हणाला, हे थांबा रे, तिच्याशी मी केव्हाही बोलू शकतो, पण तुम्ही थांबा अजून थोडा वेळ. अरे पण ती जाईल ना आता थोड्या वेळात. नो टेन्शन, मी तिला थांबूनही घेऊ शकतो. शेवटी तिच्या आत्याचं घर आहे ते, सासर म्हणून नाही पण आत्याचं घर म्हणून तरी ती थांबू शकते. अर्जुन हसून म्हणाला, हो यार, आता मामाकडे लहानपणी खेळण्यासाठी रडून हट्ट करायचास तसा आत्ताही रडून हट्ट कर, तुमची मुलगी इथेच राहू द्या म्हणून. आणि सचिन विनाकारण अर्जुनला टार्गेट करत म्हणाला, हो ना, जसा अर्जुन त्याच्या बायकोकडे हट्ट करत रडत रसगुल्ला मागतो तसे सगळे अर्जुनवर हसले. आणि अर्जुन चिडून सचिनला म्हणाला, सचिन भडव्या, आज मी कन्फर्म तुझा मर्डर करणार, आणि कसा करणार ते पण ऐक, नाहीतर पुन्हा मनासारखा नाही झाला म्हणून माझ्या मानगुटीवर बसशील. कसा तर असा. म्हणून अर्जुननं त्याची मान पकडली. तसा सचिन घाबरला आणि सगळे सचिनचा घाबरलेला चेहरा पाहून त्याच्यावर हसत होते.